नमस्कार, मी स्नेहल बनकर. मी मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. नजर टाकूयात आजच्या मुख्य घडामोडींवर. सर्वप्रथम शरद पवार साहेब, सुप्रियाताई सुळे, प्रशांत दादा जगताप यांचे आभार व्यक्त करते, कारण की त्यांनी मला इतकं म्हणजे सक्षम समजलं की मी त्यांच्या पाठीमध्ये काम करू शकते. आज ताई माझ्या घरी आल्या आणि माझा प्रवेश करून घेतला, त्याबद्दल ताईंचे खूप आभार मानते. आणि माझं म्हणजे अजितदादा गटातनं पवार साहेबांच्या गटात येण्याचं एकच कारण आहे की मी बीजेपीचं काम करू शकत नाही आणि माझं मन त्याला हे करू शकत नाही की तुम्ही बीजेपीचं काम करा. त्यामुळे मी पवार साहेबांच्या गटामध्ये त्यांचं काम करण्यासाठी आलेले आहे. तर तुम्हाला असं वाटतंय की बाबा पवार साहेबांचे ते आले तर आपल्याला काय तिकीट भेटणार, या तिकीट भेटलं तर काम करणार आहे, तिकीट नाही भेटलं तर काम करणार नाही? पवार साहेबांनी कॉर्पोरेशनसाठी जर मला तिकीट दिलं तर मी नक्कीच काम करेल आणि प्रशांत दादांना यावेळेस तिकीट मिळावं अशी इच्छा व्यक्त करते. आणि त्यांना तिकीट मिळालं तर त्यांना पूर्णपणे मुस्लिम समाजाचा साथ मिळेल आणि दादांना आम्ही पूर्ण मुस्लिम समाज निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. आणि आता जे रामगिरी महाराज संदर्भात जे आपल्या मुस्लिम बंधूसाठी त्यांनी जे असं वक्तव्य केलेलं आहे, तर आपण काय ताईला हे गोष्ट काय त्यांचे निर्देशन आणून घेतले का ते दोन समाजामध्ये तीर निर्माणाचं काम करतंय? इलेक्शन आली तर दोन समाजामध्ये तीळ निर्माण करणे फक्त बीजेपीचं हेच काम आहे आणि हे काम आम्हाला आवडत नाहीये. जे महाराजांनी पण केलं आणि नितेश राणे पण मुस्लिमांबद्दल जे जे काही बोलतात ते आम्ही सहन करू शकत नाही. त्यामुळे फक्त माझं तेवढंच आहे की मी बीजेपीचं काम न करता, कारण माझा समाज मला याची परमिशन देत नाही की तुम्ही बीजेपीचे काम, बीजेपीने आमच्या समाजाला इतका त्रास दिलेला आहे, त्यामुळे माझं मन होत नाहीये काम करण्यासाठी. त्यामुळे मी पवार अजितदादा गटाला रामराम ठोकलेला आहे. यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत एपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर.